मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स अर्थात सीएसएमटी स्थानकावरील मोफत वायफाय सेवेचा गैरवापर करून सायबर गुन्हेगारांनी बँक ऑफ बडोदाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची तब्बल 4,27,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पीडित अधिकारी बँक ऑफ बडोदामध्ये जनरल मॅनेजर पदावर कार्यरत असून त्यांनी सीएसएमटी स्थानकावरील मोफत वायफाय सेवा वापरल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात संशयास्पद व्यवहार झाल्याचं निदर्शनास आलं। तपासात खात्यातून 4,27,000 रुपये परस्पर काढून घेतल्याचं उघड झालं। या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणांवरील मोफत वायफाय वापरताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली असून या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे। आणि याच प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। मुंबईतील सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। मध्य रेल्वेतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या स्थानकावरील सायबर हल्ला झालेला आहे। वायफाय वरील सायबर हल्ला हा झालेला आहे। या ठिकाणी अनेक लोक आपले वायफाय बघत असतात। भारतीय रेल्वेच्या वतीने काही वर्षांपूर्वीच संपूर्ण भारतातील जे प्रमुख स्थानक आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी असते, अशा ठिकाणावरून वायफाय सुविधा लोकांसाठी आणि प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती। आणि त्यानंतर मुंबई असो, त्यानंतर मुंबई सेंट्रल असो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असो, बँड्रा असो, बोरिवली असो, तसेच इतर जे प्रमुख स्टेशन आहे मुंबईतील, या ठिकाणी ह्या वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। या ठिकाणी अनेक ठिकाणी जे लोक असतात ते आपल्या वायफाय मध्ये रील असो किंवा अनेक व्हिडिओ या ठिकाणी सर्चिंग करत असतात। मध्य रेल्वे असो किंवा भारतीय रेल्वेने असो, यामागील प्रमुख उद्दिष्ट होता की या ठिकाणी जे लोक आहे हे रेल्वेचा इंटरनेटचा वापर करून आपल्या गाड्या असो किंवा चार्ट असो गाड्यांचा, त्या प्रकारे अभ्यास असो, त्यामध्ये विद्यार्थी असो किंवा यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। मात्र अनेक ठिकाणी या सुविधेचा आपल्याला अपव्यय देखील पाहायला मिळाला होता। आणि त्यानंतर आता कुठेतरी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की मध्य रेल्वेच्या या वायफायचा यूज एका बँक ऑफ बडोद्यातील मॅनेजरने केला आणि त्यानंतर त्या बँक ऑफ बडोद्याच्या मॅनेजरच्या खात्यावरून 4.5 लाख रुपये हे ढकलण्यात आलेले आहे। मध्य रेल्वेवर जे बँक ऑफ बडोदाचे जे मॅनेजर आहेत ते आले होते आणि त्यांना या ठिकाणचा वायफाय यूज करण्याचा केला आणि त्यांना मोबाईलवर त्यांच्या एक लिंक आली आणि ती लिंक साधारणतः त्यांना ज्यावेळेस क्लिक केली त्यावेळेस त्यांच्या बँक अकाउंट मधून 4.5 लाख रुपये गेल्याचा मेसेज त्यांना आला। त्यानंतर बँक मॅनेजरला कळालं की ह्या संदर्भातील आपल्या बँक मधून कुठेतरी पैसे काढण्यात आलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी आपल्या बँक मधून सायबर हल्ला झालेला आहे। ह्यानंतर आल्यानंतर संबंधित बँक मॅनेजरनं ह्या संदर्भातील तक्रार पोलीस विभागामध्ये केली आणि त्यानंतर ही बातमी समोर आलेली आहे। मध्य रेल्वे हे अतिशय सुरक्षित ठिकाण मानले जाते। मोठ्या प्रमाणात रहदारी या परिसरातून होते। या ठिकाणी 43 ते 45 लाख लोक हे साधारणतः रोज प्रवास करतात आणि त्यानंतर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वायफायचा देखील यूज होत असतो। मात्र त्यानंतर कुठेतरी अशा प्रकारे वायफायचा यूज होत असताना या ठिकाणी सायबर हल्ला झाल्यामुळे कुठेतरी प्रवासी असो किंवा मध्य रेल्वेचा वायफाय जे पाहणारे असो किंवा इतर ठिकाणी पाहणारे जे लोक आहेत ते कुठेतरी आता धास्तावलेले आहे। कारण की अशा प्रकारे जर सायबर हल्लावून जर पैसे चोरी जात असेल तर कुठेतरी या सर्व प्रकरणामुळे कुठेतरी आता जे प्रवासी आहेत ते कुठेतरी आता चिंतेत पाहायला मिळत आहे। मात्र आता या प्रकरणानंतर आता पोलीस विभागाच्या वतीने सर्व पाहणी तपास सुरू झालेला आहे। मात्र आता ह्या पुढील काय पोलिसांच्या वतीने कारवाई होते आणि त्यानंतर काय मुद्देमाल कुणी सायबर हल्ला केला, कुठून केला, या संदर्भातील माहिती प्राप्त करण्याचं काम सध्या तरी मध्य रेल्वेच्या आणि रेल्वे विभागाच्या वतीने सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश लाड सह संतोष मोरे, मुंबई।